एका धक्कादायक घटनेच्या संदर्भातली पुढची बातमी आपण पाहूयात। केडीएमसीच्या नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीच्या गोपी चौक परिसरातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। तर नाल्यावर झाकण नसल्यानं तोल जाऊन मृत्यू झालाय। मुलाच्या मृत्यूनंतर आता केडीएमसीला जाग आली। मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नाल्यावर झाकण बसवण्यात आलेलं आहे। एमएमआरडीचं काम चालू होतं एक 2-3 महिन्यापूर्वी। तेव्हा त्यांनी ते झाकण जे होतं, त्यांच्या मोठ्या गाड्या येऊन ते झाकण तुटले, पण त्यांनी काही ते बदललं नाही, काहीच केलं नाही। त्याला फक्त जो खड्डा पडलेला तो तसा होता म्हणून आमच्या मंडळाच्या पोरांनी ते बॅरिकेड आणून लावलेली का, तर त्याच्यामध्ये कोण पडू नये त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो, पण त्यांनी काय ते केलं नाही। फक्त आम्ही तोंडी सांगत होतो, पण त्यांनी पण ते काय त्याच्या पुढे काही केलंच नाही, ना झाकण लावलं ना काय लावलं। बरं, अशामुळे हा मोठा अपघात झालाय। तर ते आम्हाला सांगत होते नाही, सकाळी 6 नंतर जेव्हा भरतीचं पाणी उतरेल त्याच्यानंतर आम्ही शोध मोहीम चालू करू। त्यांच्याकडे आम्ही सगळं विचारलं देणार, नाही तर आम्ही उतरतो, तरी पण ते काय बोलत ते पोलिस पण आम्हाला सांगत होते की नका तुम्ही उतरू नका, ते त्यांचं काम करतील। मग त्यांचा फायदा काय? आपत्कालीन स्थितीसाठी ते फायर ब्रिगेड बनवलेलं असतं ना त्यांच्याकडे त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहे ना, ऑक्सिजन मास्क ना काय नाही, फक्त ते त्यांचं सेफ्टी जॅकेट आणि 2 टॉर्च घेऊन फिरत होते इकडून तिकडे आणि आम्हाला उलट सुलट बोलत होते, नाही तर तुम्ही करा। आम्ही करायला म्हणतो, शेवटी आमच्याच मदतीने त्याला बाहेर काढले आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।